आपण क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधले इन्स्ट्रक्शन बघतो. इन्स्ट्रक्शन नंबर 2, पेज नंबर इज 257. या ठिकाणी आपण वर्किंग नोट्स करणार आहे. यासाठी 4 कॉलम तयार केलेले आहेत. पहिला आहे इनकरेक्ट एंट्री, त्यानंतर रिव्हर्स एंट्री, करेक्ट एंट्री आणि रेक्टिफाईंग एंट्री. आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, त्यामध्ये काही एरर आहेत त्या आपल्याला रेक्टिफाय करायचे आहेत. फर्स्ट ट्रान्झॅक्शन इज टोटल ऑफ द रिटर्न इनवर्ड बुक वॉज ओव्हरकास्ट बाय ₹200. मग आपण या ठिकाणी थोडंसं वर्किंग करूयात. रिटर्न इनवर्ड म्हणजे आपण जो माल विकलेला असतो तो आपल्याकडे काही कारणास्तव परत आला असेल. ठीक आहे, क्वालिटी रिझन असेल किंवा इतर काही रिझन असेल त्यामुळे तो परत आला असेल, त्याला आपण सेल्स रिटर्न असं म्हणतो. ठीक आहे, रिटर्न इनवर्डलाच आपण सेल्स रिटर्न असं म्हणणार आहे. आपला सेल्स जो आहे, आपण आपला व्यवसाय असेल आणि आपण काही माल विकला तर आपल्याला सेल्समधून नेहमी इन्कम होतो. आपला जो इन्कम असतो त्याचा बॅलन्स आपण क्रेडिट असं दाखवतो. सगळे प्रॉफिट आणि इन्कम असतील, गेन्स असतील ते आपण क्रेडिट करतो. सगळे एक्सपेन्सेस, लॉसेस असतील ते आपण नॉमिनलमध्ये डेबिट करतो. म्हणजे सेल्स अकाउंटचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. ठीक आहे, मग याच्या उलट सेल्स रिटर्न अकाउंटचा बॅलन्स नेहमी डेबिट असणार आहे. ठीक आहे, मग आपण जर सेल्स रिटर्न अकाउंट ओपन केलं तर ही सेल्स रिटर्न अकाउंट आहे, डेबिट आणि क्रेडिट बाजू आहे या ठिकाणी. तर याचा बॅलन्स नेहमी डेबिट असणार आहे. टू बॅलन्स ब्रॉडडाऊन किंवा बॅलन्स जो असणार आहे तो डेबिट असणार आहे. मग त्यांनी ट्रान्झॅक्शनमध्ये सांगितले की टोटल ऑफ द रिटर्न इनवर्ड बुक वॉज ओव्हरकास्ट बाय ₹200. कास्ट म्हणजे टोटल, याची जी टोटल असणार आहे सेल्स रिटर्न बुकची जी टोटल असणार आहे ती ओव्हरकास्ट आहे बाय ₹200. ठीक आहे, कास्ट म्हणजे टोटल, ओव्हर म्हणजे अधिक झाली असणार आहे. मग या ठिकाणी आपण जो बॅलन्स असेल त्याच्यामध्ये ₹200 एक्सेस आहेत. मग आता हा जो इफेक्ट आहे हा फक्त याच अकाउंटमध्ये इफेक्ट आपण करेक्ट करू शकतो किंवा रेक्टिफाय करू शकतो. त्यामुळे याची जर्नल एंट्री करण्याची आवश्यकता नाही. फक्त काय करणार आहे, हे जे आपल्याला ₹200 आपण डेबिट दिसत आहेत हा आपण इफेक्ट नलिफाय करण्यासाठी आपण त्याला क्रेडिट करणार. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण ज्यावेळेस जर्नल प्रॉपर तयार करणार आहे याचे मग या ठिकाणी जर्नल एंट्री आपण लिहिणार नाही, याचं एक्सप्लेनेशन आपण डायरेक्ट लिहिणार आहे. ठीक आहे, मग याचं एक्सप्लेनेशन आपण जर्नल प्रॉपरमध्ये करत असताना इथं जर्नल प्रॉपरचा फॉर्मॅट तयार केलेला आहे. डेट, पर्टिक्युलर्स, LF, लेजर फोलिओ. ठीक आहे, त्यानंतर डेबिट अमाऊंट ₹, क्रेडिट अमाऊंट ₹. मग इथं आपण हे जे पहिलं ट्रान्झॅक्शन आहे तर याचं एक्सप्लेनेशन लिहित असताना या ठिकाणी लिहिणार आहे नो एंट्री रिक्वायर्ड. ओके, नो एंट्री रिक्वायर्ड. पुन्हा काय आहे की हे जे ओव्हरकास्ट झालेलं आहे हे फक्त एकाच अकाउंटला अफेक्ट करत आहे, ते म्हणजे रिटर्न इनवर्ड अकाउंट किंवा सेल्स रिटर्न अकाउंट. त्यामुळे आपण इथं लिहूयात की इट इज ऑर इट अफेक्ट्स ओनली वन अकाउंट. आणि आता आपल्याला ह्याला रेक्टिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, तर हे जे ₹200 आहेत हे आपण डेबिट झालेले आहेत ते आपल्याला काय करावे लागतील, क्रेडिट करावे लागणार आहेत. आपण या ठिकाणी लिहूयात रिटर्न इनवर्ड अकाउंट is credited by ₹200. Okay, now rectified.
यानंतर आपण सेकंड ट्रान्झॅक्शन बघणार आहे. रेंट ऑफ ₹800 पेड टू मिस्टर अमित हॅज बीन डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. आपण ट्रान्झॅक्शन बघत असताना 2 पार्टमध्ये बघणार आहे. पहिला असणार आहे रेंट ऑफ ₹800 पेड टू मिस्टर अमित. ठीक आहे, याच्यावरून आपण करेक्ट एंट्री तयार करणार आणि दुसऱ्या पार्टवरून आपण इनकरेक्ट एंट्री आपण या ठिकाणी तयार करणार आहे. मग करेक्ट एंट्री काय होणार आहे? रेंट पेड केला. ठीक आहे, करेक्ट एंट्री इज रेंट पेड केल्यानंतर कॅश आपल्याकडून जाणार आहे. ठीक आहे, कशासाठी जाणार आहे? तर रेंटसाठी. सो रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ₹800. या ठिकाणी इनकरेक्ट एंट्री आहे की त्यांनी डेबिट केलेलं आहे टू हिज पर्सनल अकाउंट, टू अमित's पर्सनल अकाउंट. ठीक आहे, मग या ठिकाणी रेंट अकाउंट डेबिट आहे. त्याने इनकरेक्ट या ठिकाणी एरर आहे की त्यांनी अमित अकाउंट डेबिट केलेलं आहे. अमित's अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 800. आता याची रिव्हर्स एंट्री करत असताना कॅश अकाउंट क्रेडिट आहे, ते जाणार डेबिटला. कॅश अकाउंट डेबिट टू अमित अकाउंट डेबिट आहे, ते होणार क्रेडिट अमित's अकाउंट 800 and 800. त्यानंतर आपण रिव्हर्स एंट्री आणि रेक्टिफाय एंट्रीमध्ये आपण कॅश अकाउंट या ठिकाणी डेबिट आहे, इथं कॅश अकाउंट क्रेडिट आहे, मग ते आपण एकमेकाला कॅन्सल करणार. राहिलं आपलं रेंट अकाउंट डेबिट टू अमित's अकाउंट, ही आपली रेक्टिफाईंग एंट्री होणार आहे. रेंट अकाउंट डेबिट टू अमित's अकाउंट आणि मग ही एंट्री आपण जनरल प्रॉपरमध्ये घेणार आहे. रेंट अकाउंट डेबिट टू अमित's अकाउंट बाय ₹800. या ठिकाणी आपण लिहिणार नरेशन बिईंग रेंट पेड wrongly debited to his personal account. Now rectified or now corrected. Now rectified. आपण पहिलं ट्रान्झॅक्शन जे होतं त्याची एक्सप्लेनेटरी नोट केलेली आहे. आपण हे सेकंड ट्रान्झॅक्शनला या ठिकाणी सेकंड नंबर देऊयात. त्यानंतर आहे थर्ड ट्रान्झॅक्शन इज गुड्स सोल्ड टू मिस्टर अभिराज ₹350 हॅव बीन एंटर्ड इन दी परचेस डे बुक ॲज 5:30. ठीक आहे, यामध्ये आपण करेक्ट एंट्री होणार आहे. आपण गुड सोल्ड केलेला सुरुवातीला आपण करेक्ट एंट्री लिहूयात. गुड सोल्ड टू मिस्टर अभिराज अकाउंट डेबिट और अभिराज's अकाउंट डेबिट, सॉरी अभिराज's अकाउंट डेबिट गुड सोल्ड केलेला आहे टू सेल्स अकाउंट. एंट्री होते अभिराज's अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट बाय ₹350. यानंतर त्यांनी एरर केलेली आहे की त्यांनी ॲज परचेसेस म्हणून ते रेकॉर्ड केलेलं आहे. आपण केलेले आहेत सेस, त्यांनी चुकून रेकॉर्ड केलेले आहेत परचेसेस.
पर्चेसेस नेहमी डेबिटला असतात. पर्चेसेस अकाउंट डेबिट, पर्चेसेस अकाउंट डेबिट फॉर ₹530. ओके. पर्चेसेस अकाउंट डेबिट टू अभिराजेस अकाउंट. सेल केलं होतं ते चुकून पर्चेसेस असं दाखवलं आहे त्यांनी. 530. आता याचा रिवर्स करणार आपण. इनकरेक्टचं अभिराजेचं अकाउंट क्रेडिट आहे ते डेबिट होणार. अभिराजेचं अकाउंट डेबिट, अभिराजेचं अकाउंट डेबिट फॉर 530 टू पर्चेसेस अकाउंट. आता इथे अभिराजाचं अकाउंट डेबिट आहे, इथं पण अभिराजाचं अकाउंट डेबिट आहे. आपण डेबिट क्रेडिट असं असेल तर आपण ते एकमेकाला कॅन्सल करत होतो. पण इथं अभिराजच पण डेबिट आहे, सॉरी रिवर्समध्ये पण अभिराज डेबिट आहे आणि इनकरेक्टमध्ये सुद्धा अभिराज डेबिट आहे. पण इथं 530 आहे आणि इथं 350 आहे. मग आपण या ठिकाणी 2 वेळा अभिराजाचं अकाउंट लिहिण्यापेक्षा एकदाच अभिराजाचं अकाउंट लिहिणार आहे रेक्टिफाईंग एंट्रीमध्ये. आणि 530 प्लस 350 आपण अमाऊंट जी होणार ती त्याच्या पुढे लिहिणार आहे. अभिराजाचं अकाउंट डेबिट, ठीक आहे. ह्या साईडला आपण इथं आणखीन थोडंसं वर्किंग करूयात. 530, 350, ₹880. या ठिकाणी 2 पर्चेसेस अकाउंट आहे, 2 सेल्स अकाउंट आहे. आपल्याला दोन्हीसुद्धा इथं क्रेडिट करावे लागणार आहेत. 2 पर्चेसेस अकाउंट राहिले 530, 2 सेल्स अकाउंट 350. ठीक आहे. या ठिकाणी दोन्ही पण अभिराज अकाउंट इथं पण डेबिटला आहे, इथं पण डेबिटला आहे. त्यामुळे आपण ते डेबिट या ठिकाणी टोटल करून लिहिली आणि मग राहिलेले क्रेडिटचे अकाउंट आपण क्रेडिटला टाकले. पर्चेसेस अकाउंट, 2 पर्चेसेस अकाउंट अँड ऑल्सो 2 सेल्स अकाउंट आणि अमाऊंट टाकले त्याच्या पुढे. आता हे आपण जर्नल प्रॉपरमध्ये घेणार आहे. थर्ड एंट्री इज अभिराजच अकाउंट डेबिट, अभिराजच अकाउंट डेबिट टू पर्चेसेस अकाउंट टू सेल्स अकाउंट 880. पर्चेसमध्ये रेकॉर्ड आहे 530 आणि ॲक्च्युअल सेल्स आहेत 350. नॅरेशन लिहिणार आहे being goods sold to अभिराज, goods sold to अभिराज, goods sold to अभिराज. Okay, but have entered in purchase date book. Okay, goods sold to अभिराज but wrongly entered as purchases. Okay, now corrected or now rectified असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 4th. पण या ठिकाणी 4th नंबर टाकूयात. 4th
Repairs to furniture rupees 300 have been debited to furniture and fixture account. Repairs to furniture, repairs आपण एंट्री होणार आहे करेक्ट एंट्री. रिपेअर्स अकाउंट आपण नेहमी डेबिट करतो. रिपेअर्स अकाउंट रिपेअर्स केल्यानंतरचा जो खर्च आहे तो आपण रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश असं दाखवणार आहे. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रुपीज 300. ठीक आहे, ही आपली करेक्ट एंट्री आहे. त्याने चुकून या ठिकाणी फर्निचर अँड फिक्चर अकाउंट डेबिट दाखवलेलं आहे, ती आपली एरर आहे. इट डेबिटेड टू फर्निचर अँड फिक्चर अकाउंट. मग या ठिकाणी इनकरेक्ट एंट्री होणार आहे. फर्निचर अँड फिक्चर अकाउंट डेबिट 300 टू कॅश अकाउंट. याची रिवर्स एंट्री करणार आहे आपण. कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर अँड फिक्चर अकाउंट. यानंतर आपण रिवर्स एंट्रीमध्ये आणि करेक्ट एंट्रीमध्ये कॅश इथं डेबिट आहे, इथं क्रेडिट आहे, ते एकमेकाला आपण कॅन्सल करूयात. राहिले रिपेअर्स अकाउंट डेबिट टू फर्निचर अँड फिक्चर अकाउंट. रुपीज 300. मग हे आपण जर्नल प्रॉपरमध्ये टाकणार आहे. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू फर्निचर अँड फिक्स्चर अकाउंट being repairs paid wrongly debited to furniture and fixture account. Now rectified. अमाउंट आहे रुपीज 300. रुपीज 300. नेक्स्ट फिफ्थ ट्रान्झॅक्शन आहे. कमिशन रिसिव्ड रुपीज 200 हॅव बीन पोस्टेड टू डेबिट ऑफ कमिशन अकाउंट. ही पण सिंगल साइडेड एरर आहे बघा. कमिशन रिसिव्ड कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट होणार आहे, पण त्या ठिकाणी त्यांनी कमिशन रिसिव्ड म्हटल्यानंतर कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट आणि त्याने केलेलं आहे कमिशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग आपल्याला या ठिकाणी हे सिंगल साइडेड एरर आहे. लेट्स सी कमिशन अकाउंट. या ठिकाणी आपण वर्किंगमध्ये एक कमिशन अकाउंट ओपन करूयात. स्पेलिंग SS कमिशन अकाउंट. ओके, डेबिट क्रेडिट कमिशन रिसिव्ड आहे म्हटल्यानंतर कॅश कम्स इन. ठीक आहे, सो एंट्री होणार आहे आपली कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. रुपीज 200.
कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार टू कमिशन अकाउंट, आणि कमिशन अकाउंटमध्ये आपण कमिशन अकाउंट क्रेडिटला आहे, मग कमिशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट ₹200. ओके. पण त्यांनी इट हॅज बीन रॉंगली पोस्टेड टू डेबिट ऑफ कमिशन अकाउंट, म्हणजे त्यांनी कॅश जे आहे ते रॉंगली पोस्टेड टू डेबिट ऑफ कमिशन अकाउंट टू कॅश अकाउंट 200 हे केलेलं आहे. ठीक आहे. मग हे रॉंगली पोस्टेड आहे, म्हणजे हे एंटर नाही केलं आणि वरून हे पण एंटर केलं. मग आपल्याला पहिले हे ₹200 कन्सिडर करावे लागतील, आणि त्यामध्ये हे जे रेकॉर्ड केलेलं आहे डेबिट बाजूला ते नलिफाय करण्यासाठी आपण आणखीन ₹200 क्रेडिट करणार आहे. म्हणजे हे जे रेकॉर्ड नाहीत केले हे ₹200 ॲड करणार आपण त्याच्यामध्ये, हे नलिफाय करण्यासाठीचं आपण डेबिट आहे ते क्रेडिट करणार 200. म्हणजे अशा आपल्याला कमिशन अकाउंटला क्रेडिटला ₹400 लिहून या ठिकाणी हे रेक्टिफाईड आपण करू शकतो. ठीक आहे. यासाठी जनरल इंटरेस्टची आवश्यकता नाही, त्यामुळे आपण याचं एक्सप्लेनेशन डायरेक्ट लिहूयात जर्नल प्रॉपरमध्ये. जसं की आपण पहिल्या ट्रान्झॅक्शनचं लिहिलं होतं, या ठिकाणी आपण रिटर्न इनवर्डमध्ये आपण जसं की क्रेडिट केले होते ₹200, त्याच पद्धतीने रेक्टिफाय केलेला, त्याच पद्धतीनं कमिशन अकाउंटमध्ये ₹400 क्रेडिट केल्यानंतर हे आपलं रेक्टिफाईड होत आहे. त्यामुळे मग आपण इथे लिहूयात नो एंट्री रिक्वायर्ड. ओके, नो एंट्री रिक्वायर्ड as it is affecting only one account, that is commission account. Okay, only one account. Rupees $400 credited to commission account. Rectified. त्यानंतर आपण लास्ट ट्रान्झॅक्शन या ठिकाणी करणार आहे. ए चेक फॉर ₹320 issued to Mr. Ram has been wrongly entered in the cash column of the cash book. करेक्ट एंट्री फिफ्थ लिहिलं इथं. करेक्ट एंट्री काय होणार आहे बघा. आपण चेक इश्यू केला मिस्टर राम, येणार रिसिव्हर इज मिस्टर राम. सो करेक्ट एंट्रीमध्ये राम अकाउंट डेबिट, राम्स अकाउंट डेबिट, अमाऊंट पेड बाय चेक. ओके, सो टू बँक अकाउंट बाय चेक म्हटल्यानंतर आपण कॅश असं नाही लिहिता, तिथं बँक अकाउंट असं लिहिणार आहे. टू बँक अकाउंट ₹320. ही करेक्ट एंट्री आहे आपली. पुढे सांगितलेलं आहे इट हॅज बीन रॉंगली एंटर्ड इन कॅश कॉलम ऑफ द कॅश बुक. त्यांनी बँक कॉलममध्ये हे रेकॉर्ड न करता त्यांनी चुकून कॅश कॉलममध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. ठीक आहे. सो आपण रामचं अकाउंट इनकरेक्ट एंट्री होणार आहे. या ठिकाणी रामचं अकाउंट डेबिट, रामचं अकाउंट डेबिट,
20 to cash account. Reverse entry is cash account debit to Ram's account. ह्यानंतर या ठिकाणी रामचं अकाउंट क्रेडिट आहे आणि या ठिकाणी डेबिट आहे, मग ते आपण कॅन्सल करूयात. ठीक आहे, राहिला कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग ते आपण जर्नल प्रॉपरमध्ये लिहूयात. 6th एंट्री इज cash account debit to bank account being check issued to Ram wrongly entered in cash book, wrongly entered in cash column of cash book. Now rectified. ₹320. या ठिकाणी आपण याचं वर्किंग केलं. ठीक आहे, हे वर्किंग प्रॅक्टिससाठी आहे. एक्झामिनेशनमध्ये जर तुम्हाला आवश्यकता भासली तरच वर्किंग करायचं आहे. ज्या एंट्रीची आवश्यकता भासेल ते अशा प्रकारे वर्किंग करायचं आहे आणि त्यावरून जर्नल प्रॉपर तयार करायचं आहे. ओके, सुरुवातीला एक्सप्लेनेशन आहे फर्स्ट ट्रान्झॅक्शनसाठी, त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. फिफ्थसाठी सुद्धा सिंगल साइडेड एरर असल्यामुळं आणि इट इज अफेक्टिंग फॉर ओनली वन अकाउंट, सो आपण याचं फक्त एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी हा इन्स्ट्रक्शन सेकंड आपला पूर्ण होतो आहे. थँक्स.